हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. स्वर्गाचा ताओ आदर्श. लाओत्से सांगतो की स्वर्ग त्याला ताओप्रमाणे आदर्श करतो. आपण स्वर्गाचा अर्थ पाहिला आहे की स्वर्ग म्हणजे सूक्ष्म, जेथे आनंद कैवल्यानंद आहे, जेथे सुखदुःखाला थारा नाही, जेथे सुख आणि दुःख यांच्या पलीकडे जीवन जगले जाते, जेथे भौतिकाच्या अतीत जीवन जगले जाते, जेथे आध्यात्मिक जीवन प्रणालीत जीवन व्यतीत होते, जेथे तम रज सत्व या पलीकडे गुणातीत जीवन जगले जाते. लाओत्से म्हणतो की असा स्वर्ग ताओला आदर्श करतो. कैवल्यानंद ही अंतिम पायरी नाही, कारण आनंद कैवल्यानंद ही भावना अजून शिल्लक आहे. आता स्वर्गाची प्रगती होते, त्याला कैवल्यानंद ही नित्याचीच बाब होते. तो आता आनंदमय जीवन ही संकल्पना विसरून जातो, कारण तो स्वतःच तो आनंद होतो, कैवल्यानंद होतो. याचा परिणाम म्हणजे तो मुक्तानंद होतो. त्याची मुक्तीकडे यात्रा झपाट्याने सुरू होते. लाओत्से या 25व्या प्रकरणाचा आणि या ओवीचा समारोप करताना सांगतो की ताओ स्वभावाप्रमाणे त्याला आदर्श करतो. आता प्रगती होऊन स्वर्गाच्याही पलीकडे त्याची झेप जाते. मानव मुक्त होतो, तो ताओ होतो. तो आनंदी असतो हे इतरांना समजते, त्याला ते समजत नाही, कारण तो तेच असतो. तो इतरांसाठी आनंद प्रसवितो हे त्याचे त्याला उमजत नाही, कारण तो स्वभावतःच सहजच होत असते, हे तो करत नसतो. अरण्यात मोर आनंदात भान हरपून नाचत असतो. तेथे कोणी उपस्थित असल्यास त्याचा आनंद त्यांना मिळतो. मोर त्यासाठी किंवा कोणासाठी नाचत नसतो. नृत्य हा त्याचा स्वभाव असतो. ही मुक्तीची अंतिम अवस्था आहे असे लाओत्से सांगत आहे. आता मानवाची आनंदापासूनही मुक्तता होते. त्याला आपल्या ऋषींनी सायुज्य मुक्तावस्था अशी फार गोड संज्ञा दिली आहे. मानव सायुज्य मुक्त होतो. आता भोगशून्यावस्था आलेली असते. गतसंचित संपुष्टात येते. अजून देह जीवित आहे, जीवन आहे, म्हणून तोपर्यंत प्रभुसेवा होत असते. प्रभुसेवा हा सहजा भाव असतो, ती स्वाभाविक अवस्था असते. प्रभुसेवा हे भोग नसतात. स्वर्गात कैवल्यात प्रभुसेवा हे आध्यात्मिक का होईना भोग शिल्लक असतात. वाचन, लेखन, कथा, प्रवचन असे सुरू असते. मठ स्थापन केले जातात, चालवले जातात. लोकांना प्रभूच्या मार्गी वळवण्यासाठी अथक परिश्रम सुरू असतात. जनजागृती करून योगमार्गाचा प्रचार आणि प्रसार केला जातो. सायुज्य मुक्तावस्थेत हे सर्व केले जात नाही, हे सर्व होत असते. लोक येतात, प्रवचने आयोजित होतात. अष्टावक्र मुनींनी सांगितले आहे की अशा सायुज्य मुक्तावस्थेत त्या सायुज्य मुक्ताकडून असे काही होते की साधक चकित होतात की हे असे कसे झाले, का झाले. वास्तवात ते तसे त्यांनी केलेले नसते. ते इतके मुक्त असतात की हे असे होत आहे हेच त्यांना समजत नाही, परंतु त्यामधून कोणाचा तरी आपोआप उद्धार होतो. भगवान श्रीरामकृष्णांना ही अशी व्याधी कशी, याचे उत्तर यात दडलेले आहे. हेवीनेस अँड लाईटनेस. द सॉलिड इज द रूट ऑफ द लाईट. द क्विएसेंट is the master of the hasty. Therefore, the sage travels all day, yet never leaves his provision cart. In the midst of honor and glory, he lives leisurely undisturbed. How can the rural of the great country make light of his body in the empire? In light frivolity, the center is lost. In hasty action, self-mastery is lost. वजनदार आणि हलकेपण. हलकेपणाचे मूळ वजनदारपणात असते. शांतपण हा उतावीळपणाचा नियंत्रक आहे. म्हणून योगी दिवसभर यात्रा करतो तरीही तो त्याचा मूलभूत जीवनस्रोत सोडत नाही. तो मान सन्मानाच्या किंवा गौरवाच्या अत्युच्चपदीही अविचलित राहून सहजाचरण करतो. एका महान देशाचा सत्ताधीश आपल्याच राज्यात स्वतःला कनिष्ठपणा घेऊन कसा काय हिंडू फिरू शकतो. हीन छछोरपणात
आपण आपले स्वत्व हरवतो. उतावीळपणाने केलेल्या कृतीमुळे आपण आपले स्वामित्व हरवून घेतो. द्वैताचा आभास. विश्वाची उत्पत्ती, विश्वातील विविध वस्तुजगत, पृथ्वीसारख्या ग्रहांवरील चल अचल सजीव निर्जीव सृष्टी इत्यादी सर्व काही जे निर्माण झाले ते वास्तवात एकमेवा द्वितीय अशा परमचैतन्यामधून ताओमधून निर्माण झाले आहे. परंतु सकृतदर्शनी ते द्वैतामधून निर्माण झाले आहे असा आभास होतो. इतकेच नव्हे तर विश्वाच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत येथे जे निर्माण होत आहे ते सकृतदर्शनी द्वैतामुळे द्वैतापासून निर्माण होत आहे असेच मानले जाते. यामुळे येथे द्वैतवाद निर्माण झाला आणि त्याचे आभासरूप त्याची असत्यता सिद्ध करण्यासाठी अद्वैतवाद पुढे सरसावला. विश्व म्हणजे चैतन्याच्या एकाच पेन्सिलीमधून अनेक देखावे असलेले एक चित्र काढल्यासारखे आहे. तेथे अनेक देखावे दिसत असल्यामुळे त्यामागील एकत्व विस्मरणात गेले. आपण कोणतीही वस्तू गोष्ट एकाच वेळी परिपूर्णपणे पाहू शकत नाही. एक साधा दगड आपण परिपूर्णपणे एकाच वेळी पाहत नाही. त्याची फक्त पुढील बाजू तेवढी दिसते आणि मग तो दगड उलटा करून आपल्याला त्याची मागची बाजू पाहावी लागते. आपण कोणतीही व्यक्ती एकाच वेळी पूर्णपणे पाहू शकत नाही. प्रथम आपण व्यक्ती समोरून पाहतो, मग स्वतंत्रपणे त्याची मागची बाजू पाहतो. त्यानंतर पुढची आणि मागची बाजू जोडून ती व्यक्ती कशी आहे याची आपण कल्पना करतो. यामुळे अनेक वेळा पाठमोरी ओळखीची व्यक्ती ओळखून येत नाही. आपल्याला पूर्ण व्यक्ती कल्पनेतून पाहावी लागते. प्रत्यक्ष तसे पाहण्याची सोय नाही. त्यामुळे आपण कोणत्याही व्यक्तीला संपूर्णपणे जाणू शकत नाही. त्यासाठी जर आपण व्यक्तीच्या अंतःकरणात उतरू शकलो तरच त्या व्यक्तीला आपण जाणू शकतो. ती देहातीत सत्य ओळख असते, कारण ती आत्मभेट असते. तो आत्मपरिचय असतो. आपण नेहमी दोन भिन्न अभिव्यक्ती जगत असतो. त्यामुळे येथे द्वैताची भावना सखोल रुजली आहे. स्त्री आणि पुरुष या दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत असेच आपण समजतो. वास्तवात येथे स्त्री मूलतः आहे. पुढे उत्क्रांतीमध्ये तिच्यातील 7% पेशींमध्ये बदल झाला आणि पुरुष तयार झाला. यामुळे आजच्या युगात पुरुष आणि स्त्री यांना लिंग बदल करणे शक्य झाले आहे. सुख आणि दुःख अशा दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत असे आपल्याला वाटते. वास्तवात सुख आणि दुःख एकमेकांचा विस्तार आहे. मित्र आणि शत्रू एकमेकांचा विस्तार आहे. अशीच सर्व द्वंद्व आहेत. परंतु त्यांचा विस्तार इतका प्रदीर्घ आहे, या द्वैतामधील रेखा सूक्ष्म आणि खूप दीर्घ आहे की त्या मूलतः एकच आहेत हे पटत नाही. आजचे सुख उद्या दुःखात आणि आजचे दुःख उद्या सुखात रूपांतरित होते. आजचा शत्रू उद्याचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो. यात भेद मानला जातो. याचा नित्य जीवनावर परिणाम होतो. आपण द्वंद्वापलीकडील आनंदाला पारखे होतो. परंतु ज्यांनी यामागील एकत्व ओळखले, जाणले, ते कैवल्याला उपलब्ध झाले. हरि ओम.